जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराची केली पाहणी. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी निवारा केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन साहित्याची तपासणी. स्थानिक प्रशासनाला 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना. कोल्हापूर जिल्ह्यात आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी मान्सूनपूर्व तयारीची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पूरप्रवण भाग असलेल्या हातकणंगले, शिरोळ आणि कुरुंदवाड परिसराला भेट देत स्थानिक प्रशासनाच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी पूरबाधित नागरिकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या संभाव्य निवारा केंद्रांची बारकाईनं पाहणी केली. निवारा केंद्रांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, वीज पुरवठा आणि वैद्यकीय मदत यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याची त्यांनी खात्री करून घेतली. तसंच आपत्कालीन परिस्थिती तत्काळ मदतीसाठी आवश्यक असणारे लाईफ जॅकेट्स, बचाव बोटी आणि इतर आपत्ती व्यवस्थापन साहित्याची प्रत्यक्ष तपासणी करून सर्व साहित्य सुस्थितीत ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्थानिक प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसंच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य पूरस्थिती दरम्यान सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून 24 तास सतर्क राहावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नद्यांच्या पाणी पातळीवर सातत्यानं लक्ष ठेवून स्थलांतराची वेळ आल्यास नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.